नमस्कार, जय हिंद. आता आपण ज्या दुसऱ्या विषयावरती बोलणार आहोत, ते म्हणजे युरोपियन युनियन. आपल्याला कल्पना आहे, की 26 जानेवारीला आपला एक मोठा दिवस असतो आणि मिलिटरी परेड वगैरे होते आणि ती परेड म्हणजे सगळं भारत त्याला बघतो. तर त्या दिवशी यावेळच्या परेडला जे मुख्य पाहुणे म्हणून येणार आहेत, ते आहेत युरोपियन युनियनचे अध्यक्ष की जे मुख्य पाहुणे म्हणून येणार आहेत. आणि 26 जानेवारीनंतर 27 जानेवारीला युरोपियन युनियन आणि भारत यांची जी अॅन्युअल मीटिंग होत असते, अॅन्युअल एन्क्लेव्ह होत असतो, तो होणार आहे. तर या भेटीचं महत्त्व काय? त्या भेटीचं अत्यंत मोठं महत्त्व आहे. कारण आपण जर बघितलं तर युरोपियन युनियन हे सगळे युरोपचे देश जे एकत्र येतात, त्यांचे जे युनियन आहे, त्याच्यामध्ये फक्त ब्रिटन सामील नाहीये. हा एक प्रचंड मोठा देश, प्रचंड मोठा हा खंड आहे, अतिशय प्रगत आहे आणि त्यांच्याशी आपले इकॉनॉमिक कोऑपरेशन हे खूपच चांगलं आहे. जवळ-जवळ $1,000 बिलियन एवढं अ, अ, एवढा एवढा व्यापार आपला त्यांच्याशी प्रत्येक वर्षी होतो. म्हणजे इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम हे आपले नंबर 2 चे किंवा 3 चे व्यापारी सहकारी आहेत. आणि युरोपियन युनियन आणि भारत यांच्यामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार संधी हा जो प्रकार होता, गेले 15 वर्ष आपण या विषयावरती डिस्कस करतो आहे. पण वेगवेगळ्या कारणामुळे सह्या होत नव्हत्या. कारण जर एफ-टी-ए म्हणजे फ्री ट्रेड अग्रीमेंट जर सही झाली, तर जो आपला व्यापार आहे, हा दुप्पट होईल आणि याच्यामध्ये सर्वात मोठा जो महत्त्वाचा इश्यू येत होता, ते म्हणजे ॲग्रीकल्चरल प्रॉडक्ट. आपण आपल्या शेतकऱ्यांचं रक्षण करण्याकरता युरोपकडनं जे मोठ्या प्रमाणात युरोप तयार होतं, आपल्याला दूध पाठवण्याकरता, मिल्क पावडर पाठवण्याकरता किंवा इतर ग्रेन्स पाठवण्याकरता आपण ते घ्यायला तयार नव्हतो. कारण आपल्याला आपल्या शेतीमालाचं आणि पर्यायाने शेतकऱ्यांचं रक्षण हे करायचं आहे. तर आता असं दिसतं आहे, की आता हा वाद संपलेला आहे आणि युरोपियन युनियन आता बहुतेक 27 जानेवारीला आपल्याशी करार करेल आणि तसं झालं तर भारत आणि युरोपियन युनियनचा जो व्यापार आहे, अत्यंत वेगाने वाढेल. तर अर्थ याच्याकरता 1-2 कारणं पण आहेत. सध्या डोनाल्ड ट्रम्प नावाचे जे अमेरिकेचे राष्ट्रपती आहेत, मी अत्यंत काळजीपूर्वक शब्द वापरतो. अतिशय चक्रमसारखं वागतायत आणि त्याच्यामध्ये त्यांचा चक्रमपणा युरोपियन युनियनला फार मोठा त्रास देतो आहे. त्याचे 2 मोठे किंवा 3 मोठे इश्यूज आहेत. एक तर आहे ग्रीनलँड. ग्रीनलँड तसं म्हटलं तर एक 60-70 हजार माणसांचा देश आहे, जो डेन्मार्क, जो युरोपमधला देश आहे, त्यांच्या हाताखालती आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना ग्रीनलँड पाहिजे, कारण त्यांना वाटतं, की अमेरिकेचं जर स्टार वॉर झालं चायनाशी किंवा रशियाशी, तर त्यामध्ये ग्रीनलँडची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. पण हा अक्षरशः चक्रमपणा आहे, कारण तुम्ही एका स्वतंत्र देशावरती त्यात हल्ला करून त्याला कॅप्चर कसं करू शकता? हे म्हणजे जे आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, त्याच्या विरोधात आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प कोणाचं ऐकायला तयार नाहीयेत आणि याच्यामुळे असं वाटतं, की एखाद्या वेळेला ते ग्रीनलँडमध्ये हल्ला करतील. आता होतं काय, की डोनाल्ड ट्रम्प असे शत्रू शोधतात, की ज्यांच्याकडे काही मिलिटरी ताकद नाही, जे लढण्याची फारशी क्षमता नाही. आपल्याला आठवत असेल, की काही म्हणजे 1-2 आठवड्यापूर्वी ते व्हेनेझुएलामध्ये गेले होते आणि तिथल्या राष्ट्रपतींना ते उचलून घेऊन गेले. तर व्हेनेझुएलाची लढण्याची काही ताकदच नाहीये. परंतु असं दाखवण्यात आलं, की व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेने काय फार मोठा पराक्रम केला. पराक्रम वगैरे काही नव्हता. ज्या देशाकडे लढण्याची क्षमता नाहीये, त्यांच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणं हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या विरोधात आहे, पण ते त्यांनी केलं. तर त्याच्यामुळे ते आता दुसरा असाच प्रकार ग्रीनलँडमध्ये करतील का, अशी भीती निर्माण झालेली आहे. आणि आज खरं म्हटलं तर युरोप हा नेटोचा भाग आहे. नेटो म्हणजे नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन हे जगातलं सर्वात मोठं मिलिटरी अलायन्स होतं रशियाच्या विरोधामध्ये आणि अमेरिका त्याच्यामध्ये मोठा भागीदार होता. आणि इतके वर्ष अमेरिकन सैन्य हे युरोपच्या भूमीवरती राहून युरोपियन युनियनचं रक्षण करायचे सोव्हिएट युनियनच्या विरोधामध्ये किंवा रशियाच्या विरोधामध्ये. आता काय झालं आहे, आता डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, की तुम्ही तुमचं रक्षण स्वतः करा. आता गेले 4 वर्ष ऑलमोस्ट रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू आहे. त्याच्यामुळे युरोपला खूप मोठा त्रास होतो आहे आणि सध्या युरोप आता काय झालं आहे, की हा एक असा खंड होता, की ज्याने सगळ्या जगावरती राज्य केलं होतं. मग इंग्लंड असो, की फ्रान्स असो, की इतर देश असो, याच्याविषयी आपल्याला माहिती आहे. परंतु आता युरोप म्हणजे एक टूथलेस टायगर झालेला आहे. त्यांनी त्यांचं जे एनर्जी आहे, म्हणजे जी त्यांची ऊर्जा लागते, त्याकरता ते पूर्णपणे रशियावरती निर्भर आहेत.
त्यांची जी सिक्युरिटी होती त्याकरता ते फक्त अमेरिकेवरती डिपेंडंट होते आणि जोपर्यंत त्यांचा इंडस्ट्री होती, मॅन्युफॅक्चरिंग होतं, त्याकरता ते चीनवरती डिपेंडंट झाले आहेत. म्हणजे आता युरोपमध्ये जवळ काही शिल्लक राहिलेलं नाहीये. युरोप हा वृद्ध देश होतो आहे. त्यांच्याकडे स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग नाही. पण तो आता मात्र चांगलं असं झालेलं आहे, की गेले 4 वर्षापासून जोपर्यंत त्यांना अमेरिकेने दम द्यायला सुरुवात केला, त्यांनी आता आपली आर्मी वाढवायला सुरुवात केलेली आहे आणि आता ते डिफेन्सवरती पुष्कळ जास्त खर्च करता आहेत. तर ही एक भारताकरता एक मोठी संधी आहे. कारण युरोपियन देशांना म्हणजे शस्त्र पुरवठा करून आपण मोठा व्यापार करू शकतो आणि आपण मोठ्या प्रमाणामध्ये नावाचा प्रकार आहे म्हणजे तोफगोळा वगैरे जो असतो, तो आपण युरोपला पुरवतो आहे. याच्याविषयी आपल्याला कुणाला सगळ्याला माहीत असेलच. की आपलं भारत फोर्ज नावाची जी कंपनी आहे, ती दारुगोळा ही पुरवते आहे. परंतु युरोपकडे ग्रीनलँडच्या विरोधात जर अमेरिकाने युद्ध केलं, तर लढण्याची क्षमता आहे का? तर त्याचं उत्तर थोडक्यात आहे, नाही. परंतु तसं झालं, तर हे अतिशय दुर्दैवी बाब होईल. तर याच्यामुळे युरोपला आता दुसऱ्या राष्ट्रांच्या मदतीची गरज आहे. रशिया तर त्यांच्या विरोधात आहेतच. चीनच्या विषयी त्यांना काही फारसं प्रेम नाहीये आणि अमेरिका त्यांच्या विरोधात गेला आहे. तर त्याच्यामुळे आता ते भारताला एक मोठा मित्र बनवण्याकरता पुढे बघतायत आणि ही एक भारताकरता एक अतिशय चांगली संधी आहे. ज्यामुळे युरोपशी आपण केवळ आर्थिक संबंध सुधारायला नको, तर आपण त्याच्याबरोबरचे जे सामरिक संबंध असतात, ते पण सुधारायला पाहिजे. आपण आपले जे डिफेन्स कोऑपरेशन असतं, ते पण सुधारायला पाहिजे आणि सगळ्या प्रकारे युरोपचा वापर आपण एक अमेरिकेला रिप्लेसमेंट म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये करू शकतो. ज्याच्यामुळे अमेरिकेने जे आपल्यावरती जे टॅरिफ लावलेले आहेत, तर त्याचा आपला जो गैरपरिणाम जो आपल्या अर्थव्यवस्थेवरती होतो आहे, तो आपल्याला कमी करण्यामध्ये पुष्कळसं यश मिळेल. दुसरं अमेरिकेमध्ये अजून एक म्हणजे एक नवीन प्रकार सुरू केलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की हिंदी महासागरामध्ये मॉरिशस नावाचा देश आहे. तिथे दिगो गार्शिया नावाचं एक मोठं बेट आहे, जिथे अमेरिकेचा सर्वात मोठा जो लष्करी बेस आहे तो आहे आणि अमेरिकेला वाटतं की जगावरती जर आपल्याला वेगवेगळी ऑपरेशन करायची असतील, तर त्याचं महत्त्व आहे आणि ते काही प्रमाणामध्ये खरं पण आहे. तिथून अमेरिकेचे एअरक्राफ्ट कॅरियर्स म्हणा, विमानं म्हणा, ड्रोन्स म्हणा, यांचा वापर हे त्या गार्शिया या बेटाचा वापर खूप करतात. तर त्याच्या जवळच एक बेट आहे, की जे बेट सध्या म्हणजे होतं फ्रान्सच्या अधिपत्याखालती म्हणजे फ्रान्स त्यांचे रूलर होते आणि त्याला आता स्वातंत्र्य मिळणार आहे आणि तसं झालं तर ते मॉरिशसचे दोस्त बनले असते आणि त्याप्रमाणे मॉरिशसमध्ये भारतीय लोकं जास्त असल्यामुळे मॉरिशसचे जे म्हणजे पॉलिटिकल हेड असतात ते भारतीयच आहेत आणि त्यांना भारताविषयी खूप प्रेम असतं. तर आता अमेरिकेने दम द्यायला सुरुवात केलेली आहे फ्रान्सला, की तुम्ही हे जे बेट परत करता आहात ते करू नका. ते तुम्ही आम्हाला द्या. म्हणजे आम्हाला त्याचा मिलिटरी बेस म्हणून वापर करता आला पाहिजे. त्याच्यामुळे अर्थातच फ्रान्सला खूप राग आलेला आहे. म्हणजे फ्रान्सला पण राग आहे, जर्मनीला पण राग आहे, युरोपियन युनियनला पण राग आहे. म्हणजे युरोपचे 3 जे मोठे देश आहेत, नंबर 1 अर्थातच आहे जर्मनी, नंबर 2 वरती फ्रान्स आहे, नंबर 3 वरती इंग्लंड आहे. इंग्लंडला पण हे जे आहेत आपले डोनाल्ड ट्रम्प हे मोठ्या प्रमाणात त्रास देत आहेत. तर त्याच्यामुळे सगळं युरोपियन युनियन आता भारताच्या बाजूने येईल आणि जर आपला हा जो फ्री ट्रेड एग्रीमेंट जर 27 जानेवारीला त्याच्यावरती सही झाली, तर भारताकरता हा एक फार मोठा विजय असेल, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला वाढण्याकरता आपल्याला एक मोठा वेग मिळेल. आणि एवढंच नाही, तर युरोपमध्ये तसं म्हटलं तर तंत्रज्ञान पुष्कळ चांगलं आहे. युरोपची जी आर्म्स इंडस्ट्री आहे, ती खूप चांगली आहे. आपल्याला आठवत असेल, की मागच्याच आठवड्यामध्ये जर्मनीचे जे व्हाईस चान्सलर आहेत, म्हणजे जसं आपले प्रेसिडेंट किंवा प्राईम मिनिस्टर असतात, ते भारतात आले होते आणि जर्मनीशी अनेक करार हे करण्यात आले आणि आता युरोपियन युनियनशी जर करार झाला, तर आपल्या अर्थव्यवस्थेला अतिशय मोठी बूस्ट मिळेल. याच्यामुळे आपण हे जे आर्थिक युद्धाचं जे आव्हान आहे, जे आपण लढतो आहे, नंबर 1 चीनच्या विरोधात, नंबर 2 अमेरिकेच्या विरोधात, तर हे युद्ध लढण्यामध्ये आपल्याला मोठं यश मिळेल. तर मला वाटतं, की मला खात्री आहे, की पुढच्या काही दिवसामध्ये नक्कीच ही फ्री ट्रेड एग्रीमेंट जी युरोपियन युनियनच्या बरोबर आहे, ती सही होईल आणि ज्यामुळे आपल्या अर्थव्यवस्थेला एक मोठा आधार मिळेल आणि आपली आर्थिक प्रगती जी आहे, सध्याच आपण फास्टेस्ट ग्रोइंग इकॉनॉमी आहे. आपला इकॉनॉमिक वेग वेग जो आहे वाढण्याचा, तो अजून जास्त वाढेल. मी इथेच थांबतो. जय हिंद.